नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये 3 सत्य सर्वांच्या समोर येणार आहेत. एक म्हणजे ॲक्सिडेंटचं रिक्रिएशन केल्यामुळं प्रतिमाची वाचा परत येणार आहे. त्याचबरोबर सायलीलाही तिचा भूतकाळ आठवू लागलेला आहे. म्हणजे इकडे अपघाताचं रिक्रिएशन केलं जात आहे, तर एकीकडे सायलीचीही स्मृती परत येत आहे. हे सगळं प्रतिमासाठी केलं जात आहे, परंतु सायलीलाही तिच्या जुन्या गोष्टी आठवायला लागलेल्या आहेत. त्याचबरोबर अर्जुनने प्रियासाठी खूप मोठा डाव रचलेला आहे आणि त्या डावामध्ये प्रिया अलगद सापडली गेलेली आहे. म्हणजे अर्जुनने ग्लास फोडलेला होता, त्या काचा पडलेल्या होत्या आणि त्या काचा प्रियाच्या बरोबर उजव्या पायाला लागलेल्या आहेत आणि त्या काचा तिच्या पायामध्ये घुसलेल्या आहेत. जेव्हा त्या काचा तिच्या पायामध्ये घुसलेल्या आहेत तेव्हा त्या बरोबर उजव्या पायात घुसल्यामुळं अर्जुन प्रियाच्या उजव्या पाया हातात घेऊन त्यातली काच काढू लागलेला आहे आणि त्याचबरोबर अर्जुनला जाणवू लागलेलं आहे की हे सगळं जे काय आहे ते आता आपल्या समोर येणार आहे. प्रियाने आजपर्यंत जे खोटं लपवून ठेवलेलं आहे ते सगळं समोर येणार आहे हे अर्जुनच्या लक्षात येऊ लागलेलं आहे. आणि इकडे चैतन्याला त्याने आधीच सांगून ठेवलेलं आहे की आपल्याला प्लॅन करायचा आहे. चैतन्याला आधीच त्याने सगळं सांगून ठेवलेलं होतं की आता तिच्या उजव्या पायात काच घुसली पाहिजे आणि तिचा पाय आपल्याला बघता येईल. म्हणजे तिच्या पायावरती तो बर्थमार्क आहे का हे आपल्याला चेक करता येईल. हे सगळं अर्जुनचं प्लॅनिंग असतं आणि त्या प्लॅनिंगनुसार आता प्रिया बरोबर अर्जुनच्या या ट्रॅपमध्ये अडकली. इकडे आपल्याला पाहायला मिळतं की रविराज सायलीला गाडीत बसून घेऊन निघालेले आहेत. कारण रविराज यांनी ठरवलेलं आहे की आपण प्रियासाठी थांबायचं नाही तर सायलीला घेऊन जायचं. गाडीमध्ये सायली, रविराज आणि प्रतिमा निघालेले आहेत. आणि जेव्हा पाठीमागून ट्रक येताना दिसत आहे तेव्हा सायली आणि प्रतिमा दोघीही पाठीमागं पाहत असतात. तेव्हा प्रतिमा जोरात किंचाळते, तन्वी म्हणत ती जोरात किंचाळलेली आहे. पाठीमागून ट्रक येत आहे, भरधाव असा ट्रक येत आहे आणि इकडे प्रतिमा आणि सायली एकाच वेळी दोघीजणी किंचाळत आहेत. सायली आई म्हणून ओरडत आहे तर प्रतिमा तन्वी म्हणून ओरडत आहे. तेव्हा मात्र रविराज यांना धक्का बसतो. कारण काहीही झालं तरी आता सायलीची स्मृती परत आलेली आहे, परंतु त्याचबरोबर सायलीसोबत आता प्रतिमाचीही स्मृती परत आलेली आपल्याला पाहायला मिळत आहे. काहीही झालं तरी सायली आणि प्रतिमा या दोघींची स्मृती एकाच वेळी परत आलेली आहे. आता सायली रविराज आणि घरच्यांना कसं सांगणार हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. थोडंसं वातावरणामुळे माझा आवाज खराब झालेला आहे, त्यासाठी मी तुम्हा सर्वांची माफी मागते. पण या व्हिडिओमध्ये मी डिटेल असा रिव्ह्यू देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओला लाईक करा. त्याचबरोबर तुमच्या काही सजेशन असतील तर नक्की कमेंट करून सांगा. तर इकडे घरी आता पूर्णाजीला समजवण्याचं काम रविराज आणि सायली दोघंही करत असतात. काहीही झालं तरी रविराज आणि सायली यांना पूर्णाजीला ही गोष्ट पटवून द्यायची असते की हे रिक्रिएशन करणं किती गरजेचं आहे. जर आपण हे रिक्रिएशन केलं तर प्रतिमाची स्मृती परत येऊ शकते आणि प्रतिमा आपल्यामध्ये पूर्वीसारखी असू शकते. हे सगळं बोलायचं असतं. परंतु इकडे रविराज आणि सायली दोघंही खूप प्रयत्न करत असतात, पण पूर्णाजी मात्र ऐकायला तयार नसते. पूर्णाजीचं असं म्हणणं असतं की नाही, काहीही झालं तरी हे मला सहनच होत नाही की पुन्हा तुम्ही त्या सगळ्या अडचणीत जाणार आहात. मला ही गोष्ट सहन होत नाही. काही झालं तरी असं काही करायचं नाही, हे पूर्णाजी सगळ्यांना ठणकावून सांगत असते. तेव्हा रविराज बोलू लागतात की पूर्णाई, तुम्हाला तर माहिती आहे प्रतिमाने माझ्या नावाचं मंगळसूत्र घालायला नकार दिलाय म्हणून मला त्रास होत नाही. तर प्रतिमा आमची ओळख विसरली, आमचं नातं विसरले, या गोष्टीचा मला त्रास होतोय. आता मी इतके दिवस प्रतिमाची आस लागून थांबलेलो होतो, आता पुन्हा त्याच गोष्टी मी परत करायच्या आहेत का? आता मी पुन्हा परत त्याच गोष्टी करत राहायचं आहे का? किती दिवस मी प्रतिमाच्या आठवणीत राहू? अजूनही मी तेच करतोय. तिने मला ओळखलेलं नाही, तिने मला स्वीकारलेलं नाही, या गोष्टीचा मला त्रास होतोय. काहीही झालं तरी मला प्रतिमा पुन्हा हवी आहे. जशी माझी आणि प्रतिमाची आधीचं नातं होतं ते मला परत हवं आहे. असं सगळं बोललं जात असतं. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा
बोललं जात असतं तेव्हा मात्र पूर्णाजीला धक्का बसतो. पूर्णाजीलाही आता कळून चुकलेलं असतं की नाही, रविराज म्हणतात त्यामध्ये काहीतरी तथ्य आहे, तर नक्कीच आपल्याला ह्या गोष्टीचा विचार केलाच पाहिजे. म्हणून पूर्णाजी पण या गोष्टींसाठी तयार होत आहे. पूर्णाजी म्हणते की चालेल रविराज. आता पूर्णाजीने एकदा होकार दिला त्यामुळं काहीच हरकत नाही. ही गोष्ट मात्र आता इकडे लक्षात आलेली आहे, त्यामुळं आपल्याला पाहायला मिळतं की पूर्णाजी तयार झालेली आहे. मग सायली म्हणते की मी यांना कॉल करते आणि यांच्याशी बोलून घेते. हे सायलीचं म्हणणं असतं, कारण इकडे अर्जुनला ह्या सर्व गोष्टी आपण सांगितल्या पाहिजेत. त्याचबरोबर रविराज म्हणालेला असतो मी एखादा ट्रकवाला किंवा टेम्पोवाला बघतो, कारण ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या पुन्हा रिक्रिएट करायच्या आहेत. त्यासाठी आपल्याला सगळं व्यवस्थित असणं गरजेचं आहे. आपल्या ओळखीतलाच ड्रायव्हर वगैरे पाहिजे, हे सगळं त्यांना वाटत असतं आणि त्याच पद्धतीनं गोष्टी आता हँडल करायच्या हे सगळं ठरलेलं असतं. आणि पूर्णाजीला मात्र खूप वाईट वाटत असतं. हे सगळं शक्य झालं तर चांगली गोष्ट आहे, पण जर नाही झालं तर काय करायचं, ही खूप मोठी गोष्ट आहे. याचा विचार ते करत असतात. आणि त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की पूर्णाजीने सांगितल्याप्रमाणे सगळं व्यवस्थित आणि काळजीपूर्वक करायचं आहे हेही सांगितलेलं आहे. तेव्हा रविराज म्हणतात काही झालं तरी चालेल, पण मी प्रतिमाला काही होऊ देणार नाही. माझ्या बाबतीत काही झालं तरी मी ते सहन करेल, पण आता हा धोका मी प्रतिमाच्या बाबतीत घडू देणार नाही. तेव्हा पूर्णाजी म्हणते की मला माहिती आहे रविराज, तुमच्या बाबतीत तुमच्यावर माझा तेवढा विश्वास आहे, म्हणून तर मी बोलत आहे ना, म्हणून तर मी या गोष्टीसाठी तयार झाले आहे ना, असं पूर्णाजी रविराजला सांगू लागते. तिचं म्हणणं आहे की रविराज, तुमच्यावरती माझा पूर्ण विश्वास आहे. प्रतिमा आणि सायली त्याचबरोबर तुम्ही सगळेजण सुखरूप असाल याची मला खात्री आहे, असं पूर्णाजी रविराजला सांगत असते. त्याचबरोबर पूर्णाजीला आधीच्याही गोष्टी आठवत असतात की खरंच आपण जर आत्ता या गोष्टीसाठी तयार झालो तर सगळं व्यवस्थित होणार आहे. सगळ्या गोष्टी परत घडतील, परत आपल्याला जे हवं आहे ते होईल. आपली प्रतिमा पुन्हा मिळेल. कारण जेव्हा प्रतिमा निघालेली असते तेव्हा पूर्णाईला तिनं म्हणालेली असते की आजपर्यंत तू माझ्यासाठी इतकं सगळं केलेलं आहे, माझी आई म्हणून माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिलेली आहे, हे सगळं पूर्णाई बोललेली असते. तेव्हा पूर्णाई म्हणालेली असते की तुझ्या आईला मी वचन दिलेलं होतं, ती माझी जीवाभावाची मैत्रीण होती, तुला मी माझ्या पोटच्या मुलीप्रमाणे सांभाळणार, हे मी तेव्हाच आधीच ठरवलेलं होतं. आणि त्यामुळंच तर हे सगळं आज मी तुझ्यासाठी करू शकते आहे. तू माझी लेक आहे, कारण तू माझ्यासाठी जे केलेलं आहे, तुझ्या आईनं माझ्यासाठी जे केलेलं आहे ते खूप मोठं आहे, हे सगळं पूर्णाजी बोलत असते. तेव्हा मात्र आपल्याला पाहायला मिळतं की पूर्णाजीचं असं म्हणणं असतं की काहीही झालं तरी हा जो आपला अपघाताचा रिक्रिएट करायचा जो सीन आहे तो नीट झाला पाहिजे, तो सक्सेस झाला पाहिजे, कोणाच्याही जीवाला काहीही धोका निर्माण होता कामा नये, असं पूर्णाजी वारंवार सांगत असते. आणि रविराजने पण सांगितलेलं असतं की हो, आता मी तन्वीला फोन करतो आणि तन्वीशी बोलून घेतो. इकडे सायलीने अर्जुनला फोन लावलेला असतो. सगळेजण म्हणतात काय झालं का तुझं अर्जुनशी बोलणं. तेव्हा इकडे सायली म्हणत असते की ते फोन उचलत नाही आहेत. सायली पुन्हा दुसऱ्यांदा फोन लावते, तरीही अर्जुनचा फोन प्रियाच्या हातात असतो. अर्जुन बाहेर गेलेला असतो. अर्जुन काही फोन उचलत नाही. ही गोष्ट मात्र आता सायलीच्या लक्षात येते आणि अर्जुन बाहेर गेलेला आहे हे पाहून प्रिया तो फोन स्विच ऑफ करते. सायली म्हणते मगाशीपर्यंत फोन लागत होता, पण आता यांचा फोन लागत नाही आहे. तेव्हा इकडून प्रताप म्हणतो की सायली हे बघ, एखाद्याने फोन नाही उचलला, एकदा केल्यावर नाही उचलला तर दुसऱ्यांदा नाही करायचा. ती व्यक्ती कामात असू शकते, ती व्यक्ती बिझी असू शकते, त्यामुळं पुन्हा पुन्हा फोन नको लावूस. त्यावेळेस इकडे रविराज म्हणतो की मी प्रियाला कॉल करतो आणि प्रियाला कॉल आलेला असतो. प्रियाही पहिल्यांदा कॉल उचलत नाही. रविराज पुन्हा प्रियाला कॉल करतो. प्रिया अर्जुनच्या समोर असते. अर्जुनने त्याचा फोन काही पाहिलेला नसतो. अर्जुनच्या डोक्यात एकच असतं की प्रियाच्या पायावर असलेलं ते तुळशीपत्र पाहणं. या विचाराने अर्जुनला अगदी पिछाडून सोडलेलं असतं आणि अर्जुनने ठरवलेलं असतं की काही करून मला ते तुळशीपत्र पाहायचं आहे आणि मला शोध घ्यायचा आहे की नक्की काय आहे त्याच्यामागं, खरंच आहे का तिच्या पायावरती. या गोष्टींचा विचार अर्जुन करत असतो. प्रियाला रविराजचा फोन आलेला असतो. रविराजचा फोन ती उचलते आणि मग रविराज म्हणतो की अगं तन्वी, माझं काम आहे, तुला जरा लवकर येशील का. ते डॉक्टरांनी सांगितलेलं प्रिया काहीच ऐकून घेत नाही. त्या क्षणी फोन कट करते आणि म्हणते बाबा मी लेक्चरमध्ये, मी कामात आहे, मला संध्याकाळी यायलाही उशीर होणार आहे.
एवढं फटाफट ती सांगून टाकते. तेव्हा रविराजला धक्का बसतो. रविराजलाही धक्का बसलेला असतो, त्याचबरोबर अर्जुनलाही धक्का बसतो. अर्जुन म्हणू लागतो की काय आहे ही? अगं तन्वी, एवढ्या सहज तू खोटं बोललीस सिनियरशी? तेव्हा प्रिया म्हणते, मी जर त्यांना सांगितलं असतं की मी तुझ्याबरोबर आहे तर त्यांनी माझं ऐकलं असतं का? मला थांबायला परमिशन दिली असती का तुझ्यासोबत? म्हणून मी सांगितलं त्यांना असं. आणि तसं जर खोटं बोलले नसते तर मग आपल्याला भेटता आलं नसतं. आपल्याला एकमेकांसोबत वेळ घालवायचा आहे ना, तो वेळही घालवता आला नसता. हे सगळं प्रिया अर्जुनला बोलत असते. प्रियाला मात्र ती खोटं बोलले याचं काही वाटत नसतं, पण अर्जुनसोबत आज आपल्याला वेळ घालवता येणार आहे या गोष्टीचा आनंद तिला घ्यायचा असतो. आणि इकडे रविराजने आता ठरवून टाकलेलं असतं की ठीक आहे. तेव्हा पूर्णाजी म्हणते की आता तन्वी यायला तयार नाही, मग काय करायचं? हा आपण सीन जो आहे तो उद्या करूया का? तेव्हा पूर्णाजीला सायली म्हणते की पूर्णाजी, पण तुम्ही उद्या नाही तयार झालात तर? आत्ताच कसं तरी तुम्ही तयार झालेला आहात, तुमचं मन बदललं तर? असं सायली पूर्णाजीला म्हणत असते. तेव्हा रविराज म्हणतात की नाही, आपलं आज ठरलेलं होतं करायचं ते आजच करायचं आहे. आणि असंही या ट्रीटमेंटला आपल्याला तन्वीने नकारच दिलेला आहे, त्यामुळं आपण सांगू शकत नाही की ती या गोष्टीसाठी तयार होईल की नाही, त्यामुळं तिचा विचार करायचा नाही असं रविराजने ठरवलेलं आहे. आणि रविराज म्हणतो की हा जो सीन रिक्रिएट करायचा आहे तो आजच होणार आहे, हे रविराजने ठाम करून टाकलेलं आहे. मग पूर्णाजी त्याचबरोबर कल्पना यांना सगळ्यांना प्रश्न पडलेला असतो, मग तुमच्याबरोबर गाडीत कोण असेल? तेव्हा रविराज सांगतो की मी, प्रतिमा आणि सायली तिघंजण तर गाडीत असणारच आहोत. कारण असंही प्रतिमा ही सायलीशिवाय येणारच नाही. प्रियाचं आणि तिचं काही असं जमतच नाही, त्यामुळं काहीही झालं तरी आजचा रिक्रिएशनचा जो सीन आहे तो होणारच आहे. आणि त्याबरोबर इकडे अर्जुनने आता प्लॅन केलेला आहे तो म्हणजे प्रियाला एक्सपोज करण्याचा. अर्जुनच्या समोर प्रिया तिथे बसलेली असते. अर्जुन केबिनमध्ये असतो आणि प्रिया म्हणत असते की अर्जुन, मला सांग ना नक्की काय आहे तुझ्या डोक्यात, म्हणजे काय करायचं ठरवले तू? अर्जुन म्हणतो हो, बोलूया, गप्पा मारूया आपण. मग अर्जुन तिला म्हणतो की तन्वी, माझ्यासाठी कॉफी बनवून आणशील का गं? प्रिया म्हणते हो, सांगते मी. आणि मग प्रिया कॉफी बनवायला सांगत असते आणि प्रिया म्हणते की कॉफी बनवायला मी सांगते. तेव्हा अर्जुन म्हणतो की नाही, मला तुझ्या हातची कॉफी हवी आहे, इथल्या पिऊनला नको सांगूस कॉफी. आता एवढी संधी मिळते ना मला कॉफी बनवून द्यायची, तर प्लीज तू मला कॉफी बनवून दे ना. हे सगळं बोललं जात असतं. त्यावेळेस आपल्याला पाहायला मिळतं की प्रिया आता अर्जुनसाठी कॉफी आणायला जाणार असते आणि कॉफी घेऊन येताना प्रिया ती कशी पडणार याची तयारी आता अर्जुनने सुरू केलेली असते. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की प्रिया आता अर्जुनला म्हणते की ठीक आहे, तुला माझ्या हातची कॉफी हवी आहे तर मी जाऊन ती कॉफी घेऊन येतो. हे सगळं चाललेलं असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की प्रिया आता कॉफी आणायला जाते. अर्जुन लगेच चैतन्याला कॉल करतो आणि चैतन्याला बोलवून घेतो. काहीही झालं तरी चैतन्य तिथे धावत आलेला असतो आणि अर्जुन चैतन्याला सांगू लागतो की आता आपण ठरलेलं आहे त्या पद्धतीनं सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. आणि मग प्रियाला कॉफी आणायला पाठवलेलं असतं. चैतन्य तिथं आलेला असतो. चैतन्याला अर्जुन सांगू लागतो की तो जो ग्लास आहे ना तो तिथे फोड आणि तो ग्लास त्याच्या काचा तन्वीच्या पायात घुसल्या पाहिजेत, अशा पद्धतीने हे सगळं झालं पाहिजे. हे सगळं बोललं जात असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे रविराजने आता प्लॅन पूर्ण केलेला असतो. रविराजने एका टेम्पो ड्रायव्हरला फोन करून सर्व गोष्टी सांगितलेल्या असतात आणि रविराजने हेही क्लिअर केलेलं असतं की नक्की काय झालेलं आहे. आणि मग आता सगळी तयारी सुरू होते आणि रविराज म्हणतो की आता आपल्याला जावं लागणार आहे. हे सगळं बोललं जात असतं आणि रविराज इकडे सांगू लागतो की सायली, चल तू प्रतिमाला तयार कर. आणि आता सायलीला सांगितलं जातं की प्रतिमाकडे जा आणि तिला या गोष्टीसाठी तयार करून तू घेऊन ये. हे सगळं बोललं जात असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की रविराजने टेम्पो ड्रायव्हरला सांगितलेलं आहे सायली आता प्रतिमाला तयार करणार आहे आणि त्यानंतरच या सर्व गोष्टी होणार आहेत हे इथे ठरलेलं असतं. सायली आता प्रतिमाला सर्व काही सांगत असते आणि त्यानुसारच पुढचा प्लॅन वर्क होणार असतो. इकडे पूर्णाजी म्हणते की सगळं व्यवस्थित होईल ना? तेव्हा रविराज म्हणतात की काळजी करू नको, सगळं व्यवस्थितच होणार आहे असं पूर्णाजीला रविराज सांगू लागतात. तेव्हा पूर्णाजीचं म्हणणं असतं तरी पण. तेव्हा रविराज म्हणतात की हो, आपण सगळं ठरवलेलं आहे ना, त्याच पद्धतीनं सर्व गोष्टी आपण करत आहोत, मग काळजी करायची काहीच गरज नाही. हे सगळं जेव्हा बोललं जात असतं तेव्हा पूर्णाजीचं असं म्हणणं असतं की
प्रतिमा तयार झाली तर सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील आणि प्रतिमाला तयार करायची जबाबदारी आपण सायलीवर दिलेली आहे. नक्कीच सायली ही जबाबदारी व्यवस्थित पार पाडू शकेल. सायली नक्कीच या सगळ्यातून व्यवस्थित मार्ग काढेल आणि सगळ्या गोष्टी व्यवस्थितच होतील. आता सायली ही प्रतिमाची जबाबदारी घेत आहे. प्रतिमाला तयार करायचं आहे, प्रतिमाला आपल्यासोबत घेऊन जायचं आहे. या सर्व गोष्टी सायलीने ठरवलेल्या आहेत. त्या पद्धतीने सायलीने ठरवलेलं आहे. तसंच आता प्लॅन वर्क होत असतो, प्लॅन केला जात असतो. सायलीला सगळ्या गोष्टी तिथं व्यवस्थित करायच्या आहेत. पण सायलीला कुठेतरी ह्या अपघाताचा विषय निघाला की तिला तिच्या गोष्टी आठवू लागलेल्या असतात. नक्की आपल्या बाबतीत ही असंच झालं होतं हे तिला जाणवत असतं. आणि आता प्रिया येणार नाही, सायली येणार आहे हे तर फायनल झालेलं आहे. अर्जुननेही फोन उचललेला नाही, पण अर्जुन इकडे मोठ्या महत्त्वाच्या कामगिरीवर आहे. अर्जुनने ठरवलेलं आहे की काहीही झालं तरी आपल्याला ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या आता प्रियाचं जे तुळशीपत्र आहे ते खोटं आहे हे सर्वांच्या समोर आणायचं आहे हे अर्जुनने ठरवलेलं असतं. पूर्णाजीला पण सगळं सांगितलं जातं की तुला नीट आठवतंय ना, काय बोलायचं आहे लक्षात आहे ना. आणि रविराज काळजी तर घेतलीच पाहिजे बरं का, असं प्रताप ही आवर्जून रविराजला सांगत असतात. तेव्हा रविराज म्हणतो की हो. सायली आता प्रतिमाच्या रूममध्ये जाते. रविराज म्हणतो की एक वेळ आता माझ्या जीवाला काही झालं तरी चालेल, पण मी प्रतिमाला काही होऊ देणार नाही. माझ्यासाठी प्रतिमा खूप महत्त्वाची आहे. गेली 22 वर्ष मी प्रतिमाशिवाय राहतोय. मला या गोष्टीचा खूप त्रास होत आहे असं रविराज बोलत असतात. सायली प्रतिमाच्या रूममध्ये जाते. प्रतिमाला समजावू लागते. प्रतिमाला म्हणू लागते की प्रतिमा त्या आपल्याला बाहेर जायचं आहे. आज रविराज सर आपल्याला बाहेर घेऊन जाणार आहेत. प्रतिमा मात्र शांतच असते. ती छान साडी नेसून तयार झालेली असते. आणि मग प्रतिमा इकडे तयार झालेली पाहून सगळेजण तिथं आलेले असतात. आणि प्रतिमाकडे सायली येते आणि सायलीला म्हणू लागते की नका प्रतिमा, तर छान दिसतंय, नका बदलू. आपल्याला ना रविराज सर म्हणजे रविराज काकांना आज बाहेर घेऊन जाणार आहेत. प्रतिमा म्हणते काय? प्रतिमा गप्पच राहते. तेव्हा सायली म्हणते काळजी करू नका, मीही तुमच्यासोबत असणार आहे, आपण सगळेजणच जाणार आहोत असं सायली प्रतिमाला सांगत असते. तेव्हा प्रतिमा म्हणते ठीक आहे. तेव्हा सायली म्हणते की त्या डॉक्टर येऊन गेल्या होत्या ना, त्यांनी आपल्याला हा उपाय सांगितलेला आहे. तो अपघात झालेला होता ना, तो रिक्रिएट करायचा आहे आपल्याला. सगळं काही ते व्यवस्थित होणार आहे. त्यामुळं तुम्ही अजिबात काळजी करू नका. मनाप्रमाणे सगळ्या गोष्टी होणार आहेत आणि तुम्ही टेन्शन नका घेऊ प्रतिमात्या असं सायली प्रतिमाला सांगत असते. सायलीनं समजून सांगितलेली गोष्ट प्रतिमाला कळलेली असते आणि प्रतिमा या गोष्टीसाठी तयार झालेली असते. प्रतिमा म्हणते की ठीक आहे, कारण प्रतिमाचा सायलीवरती पूर्ण विश्वास असतो आणि प्रतिमाचं असं म्हणणं असतं की काहीही झालं तरी प्रतिमा ही आता सायलीसोबत यायला तयार झालेली असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं इकडे अर्जुन आणि चैतन्यने खूपच जबरदस्त असा प्लॅन केलेला असतो. आणि अर्जुन आणि चैतन्यने हे ठरवलेलं असतं की आता तिथं ग्लास फोडायचा आहे. चैतन्यने ग्लास फोडलेला असतो आणि अर्जुन म्हणतो की आता वाट बघ, आता तन्वी कॉफी घेऊन येणार आहे आणि काच तिच्या पायात घुसणार आहे आणि आपल्याला आता कळणार आहे की तिच्या पायावरती तो बर्थमार्क आहे की नाही, का ती हे सर्व नाटक करते हे आपल्या सर्वांना समजणार आहे असं अर्जुनने सांगितलेलं असतं. आणि बरोबर प्रिया आता कॉफीचा मग घेऊन येत असते आणि चालताना तो जो फुटलेला ग्लास आहे, जो ती ग्लासची जी काच आहे ती प्रियाच्या पायाला लागते. प्रियाच्या पायाला तो ग्लास लागल्यानंतर खूप मोठा धमाका होतो आणि प्रिया इकडे विचार करू लागते आणि प्रिया रडायला सुरुवात करते. ती म्हणते की अर्जुन बघितलंस ना, माझ्या पायाला लागलेलं आहे. अरे माझ्या उजव्या पायाला लागले, तुझ्या लक्षात येत नाही आहे का? आणि मग अर्जुन इकडे चैतन्याला म्हणतो बघितलं का, उजव्या पायाला लागले तिच्या, असं तो चैतन्याला सांगू लागतो. तेव्हा इकडे रविराजने मात्र आता खूप जबरदस्त प्लॅन केलेला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार ते घराच्या बाहेर पडलेले आहेत आणि घराच्या बाहेर पडताच रविराज इकडे प्रतिमाला घेऊन निघालेला आहे आणि तो म्हणत असतो की अरे रविराज, पुढच्या रविवारी पुन्हा या. त्यांचं जे नेहमीचं जे बोलणं होतं ते चालू असतं. त्यांनी ठरवलेलं असतं की आता आपण हे जे काही बोलत आहोत हे सगळं सायली म्हणजे तन्वी आणि प्रतिमा या दोघींना कळलं पाहिजे. आणि मग पूर्णाजी म्हणते की रविराज, जायची गरज आहे का एवढ्या अंधाराचं? नाही, उद्या गेला असतात तरी चाललं असतं, जपून जा प्रतिमा, असं सगळं ती बोलत असते.
त्यानंतर आपल्याला की सायली रडत असते तेव्हा प्रतिमा कळत असते की अगं रविवारी ये, आता जा, तू रडू नकोस. पूर्णाजीही तिला सांगते की गाडीत झोपा बाळा, रडू नकोस. असं पूर्णाजीही सायलीला म्हणजे छोट्या तन्वीला बोलत असते आणि सायली म्हणजे अगदी लहान असताना छोटी तन्वी जशी रडायची तशी मुळूमुळू रडत असते. मला नाही जायचं, मला आजच राहायचं आहे, हा हट्ट तिचा चालू असतो. हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा पूर्णाजी आणि तिथं त्याचबरोबर घरातील सर्वजण असतात ते सगळेजण समजूत घालत असतात. सायली रडत असते, पण जेव्हा सायली रडत असते तेव्हा तिला जुन्या गोष्टी आठवू लागतात. तिला आठवू लागतं की खरंच हे असंच घडलेलं होतं आणि त्याचबरोबर इकडे सायलीला तिचा भूतकाळ आठवू लागलेला आहे. सायलीला आठवत आहे की काहीही झालं तरी आता जे घडत आहे त्याच्यामुळंच हे सगळं होत आहे. आणि त्याचबरोबर इकडे सायली आता तिला भूतकाळ आठवत आहे. तिलाही जाणवत आहे की हे सगळं जे काय होत आहे हे आधी माझ्यासोबत आधी घडलेलं होतं आणि आता पुन्हा माझ्यासोबत याच गोष्टी घडत आहेत हे सायलीच्या लक्षात येतं. सायलीला तिचा भूतकाळ पुन्हा आठवलेला आहे आणि सायली विचार करत आहे की मी आत्ता रडतेय पण हे आधीही झालेलं आहे. आधीही मला पूर्णाई म्हणालेली होती की पुन्हा ये, रविवारी पुन्हा ये बाळा तू. आणि प्रताप पण इकडे बाबांना सांगत होते, प्रताप काका, की नक्की सावकाश जा, सावकाश गाडी चालवा. प्रताप आणि प्रतिमा म्हणतात की आपण इथे जवळच चाललेलो आहोत, मग एवढी घाबरण्याची गरज काय आहे. हे सगळं जे बोललं जात असतं ते सगळं सायलीला आठवत असतं. छोटा अर्जुन आठवत असतो. या सगळ्या गोष्टी समोर येत असतात आणि सायली मात्र रडत असते. प्रतिमाच्या समोर ह्या गोष्टी पुन्हा तिच्या डोळ्यासमोर येत आहेत. तिला आठवत आहे की खरंच असं काहीतरी घडलेलं होतं आणि प्रतिमाची स्मृती परत यायला सुरुवात झालेली असते. इकडे रविराज त्याचबरोबर सायली आणि प्रतिमा तिघही घराच्या बाहेर पडत असतात. प्रतिमाच्या चेहऱ्यावरती हात ठेवून इकडे सायलीच्या समोर ती सांगत असते, प्रतिमा सांगत असते की काळजी घ्या आणि सावकाश जा. आणि तेव्हा इकडे ही बोलत असते की काही काळजी करू नको, मी आहे ना, सुखरूप जाईल पूर्णाई, असं सायलीच्या तोंडून ते वाक्य पडतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की सायली प्रतिमाचा हात हातात धरलेला आहे आणि रविराज घराच्या बाहेर पडत आहेत आणि इकडे प्रतिमाला पूर्णाजीने बाय केलेला आहे. जाईपर्यंत मागं सगळेजण टाटा बाय बाय करत असतात. सगळं सुरू असतं आणि त्याचबरोबर इकडे प्रतिमा पुन्हा मागं फिरून पाहते आणि तिला धक्का बसतो, कारण तिला आठवत असतं की हे घर आपलं आहे, हे आपल्यासोबत आधी घडलेलं आहे. आता उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की फर्स्ट एड बॉक्स घेऊन चैतन्य आलेला आहे. अर्जुन सायलीच्या जवळ जात आहे आणि तिच्या उजव्या पायात घुसलेली काच काढण्याचा तो प्रयत्न करत आहे आणि इकडे प्रिया म्हणत असते की माझ्या उजव्या पायात काच घुसले, माझ्या उजव्या पायात काच घुसले. अर्जुन तिला म्हणत असतं की हो, मी ती काढून देतोय तुला, असं अर्जुन तिला म्हणत असतो. आणि त्याचवेळी प्रियाचं असं म्हणणं असतं की अरे अर्जुन, तरीही अर्जुन मात्र तिची समजूत घालत असतो आणि तिला म्हणत असतो की काळजी करू नको, मी काढतोय ना. आणि बरोबर अर्जुनच्या हातात प्रियाचा उजवा पाय आलेला आहे आणि इकडे रविराज आणि सायली आणि प्रतिमा रिक्रिएशनसाठी निघालेले आहेत आणि बरोबर पाठीमागून टेम्पो यायला लागला की प्रतिमा आणि सायली दोघीही जोरजोरात ओरडू लागतात आणि त्यांना दोघींनाही धक्का बसलेला आहे. तर प्रतिमा जीवाच्या आकांताने ओरडते, तन्वी तन्वी असं म्हणत जोरात किंचाळते आणि सायली पण जोरात किंचाळत असते की बाबा सावकाश सावकाश. आणि त्या दोघींचीही स्मृती एकाच वेळी परत आलेली आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.